ह्या छोट्याशा शब्दाची नीव टाकली आणि ते सर आता आपण इथे लाभलेले आहेत। माझी अशी इच्छा आहे की घोडेस्वर सरांनी, प्राध्यापक घोडेस्वर सरांनी स्टेजवर मंचावर यावं। अर्चना टेंबरने घेऊन ये त्यांना आणि महाजन सर आपण यांचं स्वागत करावं अशी मी तुम्हाला विनंती करते। साधू साधू आता आपण थोडं 2 शब्द धम्मसूची आर्याजीकडून ऐकावं। तर धम्मसूची आर्याजी आम्हाला थोडं धम्मात असणार आहे 2 मिनिटाची। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान, जय भारत। मी आता थांबलेली आहे आणि मी आता आंदोलनामध्ये पण गेले होते आणि माझे वामन जे आहे ते माझे क्लासमेट आहेत। ते एक दिवस माझ्या घरी आले, त्यांनी संकल्पना दिली मला की मला असं असं करायचं आहे। म्हणजे ठीक आहे, तुला जे करायचं आहे मला माझा सहयोग आहे। तेव्हा मी इथे आले तर मला नॉनस्टॉप सिंगिंगमध्ये भाग घेतला होता। तेव्हा कसं सगळेजण राहायचे, गाण्याचा कार्यक्रम असला की सगळ्यांना गाणे गायचे असायचे, सगळे रात्रभर वगैरे राहायचे। पण मी जेव्हा पहिल्या दिवशी ते पाहिलं तर सकाळी सकाळी कोणीच नव्हतं राहत। तर मी जेव्हा माझ्या कठीण प्रसंग येते तेव्हा माझे असे प्रसंग येतात तेव्हा मी बाबासाहेबांना, बुद्धांना, सावित्रीबाईंना, रमाईंना किती त्यांना किती त्रास झाला असेल म्हणजे मी कार्यकर्त्यांना, तर मी इथे थांबायची। मला इथे जेवण नाश्ता वगैरे पण काही म्हणजे असं मी कधी विचारही नाही केला की मला काय मिळेल काय नाही मिळेल। मी कुठे पण झोपायचे। एक रस्त्याला म्हणे मॅडम आणि याची तुम्ही ते चेअरवरच बसले, चेअरवरच झोपले। मी म्हटलं आम्ही आंदोलनाला गेलो होतो तर जमिनीवर झोपायचो। थायलंडला आम्ही ट्रेनिंगला गेलो तर आम्ही जंगलामध्ये राहिलो। बुद्धांच्या काळामध्ये जे जंगलामध्ये चारिका ते केले। तर जेव्हा आपल्याला त्रास होतो प्रत्येक वेळेस आपल्याला रेड कार्पेटच पाहिजे असं नाही। तेव्हा बाबासाहेबांनी एका वडापाववर दिवस काढले। आपण एक दिवस उपाशी नाही राहू शकत ह्या गोष्टीसाठी, चांगल्या कार्यासाठी, सहकार्यासाठी। असं करता करता आपल्यामध्ये एनर्जी येते आणि धर्मामध्ये इतकं पावर आहे, इतकं धर्माचं बळ आहे। मी हे जीवन 10 दिवसासाठी घेणार होती। माझी एक इच्छा होती की काय असतं जीवन, काय असतं ह्या भिक्षू भिक्षुणीचं जीवन हे मला बघायचं होतं। पण आता माझं 1.5 वर्ष होत आहे, मी हे माझं वाढतच चाललं आहे आणि मला धर्माचं प्रशिक्षण मिळत आहे धर्माजवळ आणि बाबासाहेबांची तर मी बाबासाहेबांशिवाय तर माझं पाणही नाही हलत। बाबासाहेबांमुळे जेवढं मी जेवढा त्रास केला, आपल्याला थोडंसं इनकन्व्हिनियंट झालं, लाईट नाही, अरे लाईट नाही, अरे एसी चालू नाही। आपण काय एसी मधून पैदा झालो का? आईच्या पोटातून एसी घेऊन पैदा झालो का? किंवा काय लोक विचारच करत नाही आणि आपल्या सगळ्या ऐशो आरामध्ये सगळे मशगूल आहेत। बाबासाहेब गेले, तुम्ही सगळं गेलं, तुम्ही राजकारण गेलं। राजकारणावर इतक्या वर्षी बाबासाहेबांनी राजकारण नाही केलं, बाबासाहेब राजकारण नव्हते, पण तरी पण कधी पण चिंतन मनन करणारच नाही। परत कोणी करत असलं तर त्यांना थोडं हे करतील। माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला स्वतःच्या काही होत नाही, पण कोणी करत असलं त्याला आपण सेवा करू शकतो आणि एकमेकांच्या सहकार्याने हे सगळं होतं। आणि आपण म्हणतो की अरे एकटं जाऊ, मी पण विचार केला असता, मी एक लेडी आहे, भिक्षुणी आहे, मला अनसिक्युर्ड आहे। काय अनसिक्युर्ड आहे? काय सगळ्या ठिकाणी तुम्हाला सिक्युर्ड आपल्याला सिक्युर्ड केलेलं आहे। स्वतःला सिक्युर्ड करायची जबाबदारी आपली आहे। काय 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 करणार आहे कोणी आणि केलं तरी आपल्यामध्ये ताकद निर्माण केली, कानून कायदे आहेत तर आपण असा विचार करतो। तर मला असं म्हणायचं आहे की सगळ्यांनी एकत्र यायचं। मी लहान, मी मोठा, मी भिक्षुणी, मी अध्यक्ष, हे न करता सगळ्यांनी समानता। समानताचा अर्थ काय? मी मोठा, मी लहान, ही समानता आहे का? जेव्हा एकत्र येतो तेव्हा एकत्रच राहायचं असं माझं आहे। आणि मी एवढंच सांगणार आहे की बुद्ध धम्माचं जे आचरण करणार ते बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून आपण
आपण धर्म घेतला ना. मग बाबासाहेबांनी सांगितलेल्या धर्माचं पालन करण्याची आपली जबाबदारी नाही का? मग आशिवाचं पालन करायची आपली जबाबदारी नाही का? ठीक आहे, आपण नाही आधी पाळलं असेल, पण जिथून आपल्याला माहीत होते तिथून तर आपण सुरुवात करू शकतो. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द नोंद करते. आणि मला वराडे मॅडमचं जे त्यांनी म्हणजे त्यांना भेटायला मला इतके हे झालंय की मी हे 3 दिवस राहिले त्याचं मला फळ मिळालं की रमाईच्या ज्या परिवाराला स्पर्श केला त्याचं मला आज स्पर्श होणार आहे. त्याचं मला की याचं मला 3 दिवस मी जी मेहनत केली त्याचं मला हे फळ मिळालं. गुलदस्ते देऊन कोणी मान देणं किंवा फोटो काढणे हे मला अजिबात आवडत नाही. आपण जे करतो ते करतो. ते आपल्याला माहिती असते की आपण काय केलं. कोणी तारीफ करो की नको करो, बुद्ध तेच म्हणतात आणि बाबासाहेब म्हणतात तुम्ही स्वतःला बघा, दुसऱ्यांना बघू नका. स्वतःला दुरुस्त करा, दुसऱ्यांना दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडू नका. आणि कोण काय म्हणते याचं ओझं घेऊन डोक्यात फिरू नका. आपल्या चित्ताला पडलं तर ते आपण करायचं. एवढं म्हणून माझे 2 शब्द पूर्ण करते. जय भीम, जय सर्व. साधू साधू साधू. सकाळपासून जी आपण वाट बघतो आहे असे आपले आयुष्यवती मालतीताई वराडे, आयुष्मान कुणाल प्रभाकर वराडे सर ह्यांचं स्पष्टीकरण किंवा इन्फॉर्मेशन जे द्यायची असेल आता मी आपले वामन सर, आता लाडके वामन सर म्हणावं लागेल. 4 दिवसाच्या जे सांगितले लाडके वामन सोमकर सर यांना मी पुढचा प्रस्ताव द्यायला विनंती करते. दादा हूँ यार मैं. अब वो कौन से एंगल से दादा बोलते हैं वो मुझे मालूम नहीं, लेकिन मैं दादा जरूर हूँ. उधर नासिक के वामन दादा, मैं इधर नागपुर का वामन दादा. दोनों के काम करीब करीब मिलते जुलते हैं, समान है नहीं बोलूँगा. पहले ही बताया था कि मुझे यहाँ मत बुलाना, कोशिश करना कि यह मंच तुम लोगों के माध्यम से चलता रहे. रमाई ही दिखनी चाहिए, लेकिन कुछ बातें ऐसी होती है जो करनी होती है. तो मैं सबसे पहले तो हमारे लगातार 1-2 महीने से जो परिश्रम कर रहे थे हमारी टीम, वो मेरी टीम इस साइड में आ जाए पूरी की पूरी. कोऑर्डिनेशन कमेटी हमारी इधर आ जाए और वो छाया के पास से उसके पास से ले ले और मानसिकता वराड़े ऐसे आकर के पुष्प उनको दे. और तब तक मैं अपनी बात रखता हूँ. सही बात है, मैंने वो चलता रहेगा, मेरा भी काम चलता रहेगा, क्योंकि उनके बारे में मुझे बताना है. उसी समय पर वो काम थोड़ा सा समय ज़्यादा हुआ इसलिए मैं इसको इस ढंग से ले रहा हूँ. आप आइए, एक कतार से आइए, इधर से आइए और उधर से जाइए. सुनील, ये हमारी कोऑर्डिनेशन टीम पूरी. हाँ, मालतीताई वराड़े, मालतीताई प्रभाकरराव वराड़े. बाबा साहब के जो 35 साल सहकारी रहे हैं बड़वंतराव वराड़े, उनके सुपुत्र प्रभाकरराव और उनकी सहचारी मालतीताई प्रभाकरराव वराड़े आज हमारे बीच मौजूद हैं, जिन्हें जिस परिवार को रमाई का स्पर्श प्राप्त हुआ आज हमारे बीच में है. ऊर्जा देने के लिए काफी है, हम सबको फिर से ऊर्जा देने के लिए काफी है. मैं नेगेटिव बातें नहीं करता हूं और सकारात्मक बातें ही करता हूं कि वे आए हैं तो ये किसने क्या किया और किसने क्या नहीं किया वो सब अपने आप खत्म हो जाएगा और सब अपने इस संविधान की लाइन को पकड़ करके इकट्ठा आकर के आगे बढ़ते रहेंगे. और समाज कैसे इकट्ठा होगा आप देखते देखते निश्चित रूप से आश्चर्यचकित होंगे. तक्षशिला ताई,
समाज इसी लाइन से इकट्ठा होगा। कुछ दोगे तो पाओगे, क्योंकि सांस लेते समय पर सांस लेते हैं हम लोग तो पहले सांस छोड़नी पड़ती है, ये सीखना चाहिए। सांस नहीं छोड़ेंगे तो सांस ले नहीं सकते। तो ये यदि समझ में आ जाए ना तो कारवां आगे बढ़ेगा और बाबा साहब की दिशा में ही जाएगा। सिर्फ जय जयकार करके शांत नहीं बैठेगा। तो शुरुआत हो चुकी है, हम सब मिलकर के चलेंगे और बाकी जो नहीं आने वाले वो बाद में दिमाग नहीं दौड़ाने का, जो चल सकते हैं वही साथ में चले। जिनको लगता है कि बाबा साहब की लाइन में आगे बढ़ना है तो चले। तो मैं बता रहा था, मालतीताई प्रभाकर राव वड़ाई का जन्म हुआ था 20 जुलाई 1952 को। बेड़गांव कर्नाटक का जिला है, बेड़गांव में उनका जन्म हुआ। पहली से 7वीं तक की शिक्षा उन्होंने हाई स्कूल तक बेड़गांव में ही उसका एजुकेशन लिया, शिक्षा उनकी हुई है। तो पहली से 7वीं भी वहीं पर हुई है, बेड़गांव कर्नाटक में। हाई स्कूल भी वहीं पर हुआ है और हाई स्कूल के बाद ग्रेजुएट मिलिंद आर्ट्स कॉलेज